नमस्कार, मी सुनीता आरोग्यम धनसंपदा या आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत करते। विज्ञानाच्या प्रगतीबरोबर वैद्यकीय शास्त्रातही आज प्रगती होत आहे। रोगाचे निदान करण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय। यापैकी एकच महत्त्वाचं तंत्रज्ञान म्हणजे एंडोस्कोपी। एंडोस्कोपी म्हणजे काय, त्याचे काय फायदे आहेत, या तंत्रज्ञानामुळे रोगाचं निदान आणि उपचार करणं किती सुलभ झालंय हेच आज आपण जाणून घेणार आहोत। एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया भविष्याचे वरदान असा आपला आजचा विषय आहे आणि या विषयावर आपण महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहोत। आजचा विषय मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते। आपला आजचा विषय आहे एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया भविष्याचे वरदान। या संदर्भात माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत एंडोस्कोपिक सर्जन डॉक्टर विपुल रॉय राठोड। डॉक्टर, खूप खूप स्वागत आहे तुमचं। नमस्कार। आज आपल्या स्टुडिओमध्ये जे डॉक्टर आले आहेत ती खूप महत्त्वाची व्यक्ती आहे। केवळ भारतातच नाही तर साऱ्या जगात एंडोस्कोपिक सर्जन म्हणून त्यांचं नाव आदराने घेतलं जातं। भारतात आणि आशिया खंडात एंडोस्कोपिक अल्ट्रासाउंड आणि इंटरव्हेन्शनल एंडोस्कोपिक अल्ट्रासाउंड या पद्धती रुजवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे। आकड्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर आत्तापर्यंत 17,000 एंडोस्कोपी अल्ट्रासाउंड्स ज्यांनी यशस्वीरित्या पार पाडलेत आणि 20,000 इतर इंटरनॅशनल प्रोसिजर त्यांनी केलेल्या आहेत। 25 देशातल्या जठराशी संबंधित असलेल्या 400च्या वर डॉक्टर्सना निष्णांत होण्यासाठी त्यांनी ट्रेनिंग दिली आहे। भारतातला असा पहिला एंडोस्कोपिक सर्जन ज्यांना अमेरिकेच्या नामांकित FASGE या संस्थेने गौरवलं आहे। गेली 15 वर्ष कन्सल्टंट एंडोस्कोपी सर्जन म्हणून मुंबईत कार्यरत असलेले महान तज्ज्ञ डॉक्टर विपुल रॉय दयानंद राठोड आपल्या आज सोबत आहेत। एंडोस्कोपी पोटाच्या विकारांवर कशी काम करते, एंडोस्कोपी कधी करावी, ती करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी ते आज आपण जाणून घेणार आहोत। या संदर्भात तुमचेही काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला 9619222999 या क्रमांकावर संपर्क करू शकता आणि डॉक्टरांना थेट संपर्क साधायचा असेल आमच्या TV स्क्रीनवर संपर्क क्रमांक, ईमेल ID आणि वेबसाईट तुम्ही पाहू शकता। डॉक्टर, खरंच मी आभार मानते तुम्ही आमच्या TV9ला भेट दिली। नमस्कार। काय सांगाल एंडोस्कोपिक म्हणजे नेमकं काय? सर्वप्रथम खूप आय थँक द होल टीम TV9चं। एंडोस्कोपी त्याचा अर्थ एंडो म्हणजे आत आणि स्कोपी म्हणजे बघायचं। अच्छा, म्हणजे आत बघून जे काही निदान करायचं ते आपण ताबडतोब करू शकतात। बरं। पोट विकारासाठी एंडोस्कोपीचा इन्व्हेन्शन झाला 1957ला। बरं। आणि हे जे 50 वर्षात एवढं ॲडव्हान्समेंट झालेलं आहे एंडोस्कोपीच्या टेक्नॉलॉजीमध्ये, हो ना, की आज एंडोस्कोपीमध्ये आपण निदान करू शकतात। एंडोस्कोपीनी आपण कॅन्सरच्या स्टेजिंग करू शकतात आणि एंडोस्कोपीनी त्याचा इलाज आणि उपचार रिसेक्शन करू शकतात कॅन्सरचा पण। तर एंडोस्कोपी कधी कधी आपल्याला लागतात, बरोबर, त्याच्या बाबतीत मी तुम्हाला थोडं माहिती देणार आहे ना आपल्या प्रेक्षक गणांना पण। एंडोस्कोपीचा इंडिकेशन काय आहे? आता एवढं अर्बनायझेशन चाललंय, सगळ्याला धावपळ आहे त्याच्या आयुष्यात, बरोबर, वेळेवर जेवण होत नाही, काहीच होत नाही, म्हणजे ऍसिडिटी होतंय, गॅस होतंय, अपचन होतंय आणि कधी कधी करपट ढेकार येणं आणि जेवण पचन नाही होणं, बरोबर, आणि भरपूर पोटाचे त्रास आता वाढत चालले। कारण कामाचा स्ट्रेस आहे, पीअर प्रेशर आहे आणि बरेच अर्बनायझेशनचे लाईफस्टाईलचे प्रॉब्लेम्स आहे। तर त्यामुळे जे हे सगळे सिम्पटम्स आहे, जर कुठलाही तुमच्या डॉक्टरना 1 आठवड्यात औषधला फरक नाही पडलं, अच्छा, तर आत बघून ते डायग्नोसिस केलं पाहिजे असं माझा सल्ला आहे। बरं, म्हणजे कुठलाही असं सिम्पटमला दुर्लक्ष करू नका। अच्छा, जसं मोस्ट इम्पॉर्टंट सिम्पटम्स काय आहे? जर गिळायला त्रास आहे, आरामात गिळू शकत नाही, लगेच एंडोस्कोपी झालीच पाहिजे। बरं, म्हणजे कोणाला विचारायचंच नाही, अच्छा, डायरेक्टली एंडोस्कोपीने तुम्हाला निदान मिळेल। ते कशामुळे जेवण अडकून बसलंय तिकडे, काय जेवण खाली जात नाही, अच्छा, त्याच्या निदान होणार। जर तिकडे गाठी सापडली
तर लगेच आपण त्याची बायोप्सी करू शकतात बरं. आणि ते बायोप्सी ताबडतोब पाठवू शकतात. जो ॲडव्हान्टेज आपल्याला बेरियमला नाही आहे, CT स्कॅनला नाही आहे, MRI ला नाही आहे. बरं. म्हणून काय, जर तुम्हाला काही निदान करायचं आहे, ताबडतोब बायोप्सी घेऊन पाठवायचं आहे, अच्छा. एंडोस्कोपी सर्वोपरीत आहे. बरं. म्हणजे ताबडतोब एकच इन्व्हेस्टिगेशनला तुमचं गिळणं प्रक्रिया आहे, त्याच्यात प्रॉब्लेम आहे, त्याचं निदान होऊ शकतात. नक्कीच. खूप उपयुक्त अशी माहिती देते, कारण बऱ्याच प्रेक्षकांना ही माहिती नाहीये की नक्की एंडोस्कोपी म्हणजे काय असतं. पण डॉक्टर, मला तुम्ही हे सांगा की ही एंडोस्कोपी बाकीच्या तुलनेने कशी वेगळी आहे? एंडोस्कोपी असं जसं मी सांगितलं, ते एक ट्यूब असतात, त्याच्यात डिजिटल एंडला कॅमेरा असतात, हाय रेझोल्युशन. आता सगळं सेलफोनवर आपल्याला कॅमेरा असतात, तसं बारीक कॅमेरा ट्यूबच्या एंडला असतात. अच्छा. हे आत पोटात जाणार आणि आतरडीचं अध्ययन करणार आणि त्याच्यात एंडोस्कोपला एक स्पेशल वर्किंग चॅनल असतात. त्याच्यातून आपण त्याचे स्पेशलाइज इन्स्ट्रुमेंट टाकू शकतात आणि तिथून बायोप्सी घ्यायचं किंवा ऑपरेशन करायचं किंवा स्टेंट टाकायचं किंवा खडे काढायचं, हे सगळंच प्रक्रिया त्याच्यात एंडोस्कोपीने होऊ शकतात. बरोबर. म्हणजे कुठला, आता मी एक एक्झाम्पल देतो मी. जर पेशंटला पित्ताशयला खडे झालेले, अच्छा, आणि पित्ताशयचे खडे जर स्लिप होऊन पित्तनलिकाला आले, ते पित्तनलिकाला आले खडे कावीळ करणार आहे पेशंटला कावीळ होणार. आता दर्शक गणांना, प्रेक्षक गणांना मला एवढं सांगायचं आहे, ते कावीळ दोन प्रकारचे असतात. एक ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस असतात, म्हणजे पित्तनलिकाचा कुठे ऑब्स्ट्रक्शन आला खडामुळे किंवा सूजमुळे किंवा गाठीमुळे, तर ते जॉन्डिस होऊ शकतात. आणि दुसरं आहे हेपेटायटिस, म्हणजे जे आपला व्हायरल इन्फेक्शन असतात, ते लिव्हरला सूज आला. तर हे महत्वाचं आहे. म्हणजे माझा प्रेक्षक गणांना विनंती आहे की कुठलाही जॉन्डिसला लगेच तुम्हाला 2 टेस्ट मिनिमम लागणार आहे. एक लिव्हर फंक्शन टेस्ट करायचं आणि पोटाचा वरचा सोनोग्राफी करायचं. अच्छा. त्याच्यावर तुम्हाला जॉन्डिसचा निदान मिळेल, किंवा ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस आहे किंवा मेडिकल जॉन्डिस आहे. जर ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस आला तर लगेच एंडोस्कोपीचा रोल आहे तिकडे. आणि त्याचा तुम्ही प्रश्न विचारला एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंडला. हे एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंडचं भारतात सुरुवात आपण केली 1998 ला. आणि एवढं विशाळ अनुभव झालेला आहे आता की कुठलाही पेशंटला ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस मिळाला आणि जर निदान चौक्कस नाही, म्हणजे ॲक्युरेट निदान नाही झालेलं आहे, तर त्याला एंडोस्कोपिक सोनोग्राफीवर आपण निदान करूया आणि लगेच ताबडतोब ERCP नावाच्या एंडोस्कोपीचा एक उपचार आहे, त्याने आपण ते खडा काढू शकतो. म्हणजे कुठलाही पोटावर होल करायचं नाही, पोट कापायचं नाही, तोंडातून जायचं, आत पित्तनलिका क्लीन करायचं आणि खडे काढायचं. हे संभवित आहे आणि हे 99.99% पेशंट मध्ये संभवित आहे. बरोबर. म्हणजे कसं आहे ना डॉक्टर, त्वचेवर साधा ओरखडा सुद्धा न होता ही एंडोस्कोपी जी आपण पद्धत बोलतोय ती सक्सेसफुल होते. येस. काय सांगाल की पोटाच्या विकारांवर पण ही कशा प्रकारे मात करू शकते एंडोस्कोपी? काय सांगाल? पोटाचा विकार असं जसं मी सांगितल्याप्रमाणे गॅस, ऍसिडिटी, अल्सर, पोट दुखणं, गिळायचा त्रास आहे, रक्तस्राव झाला. आता हे दर्शक गणांना हे माहिती असलीच पाहिजे. कुठलाही पेशंटला एनिमिया झाला, म्हणजे रक्त कमी होत चाललंय, तो लगेच कुठे लीक आहे, म्हणजे जठरातून किंवा अन्ननलिका, लहान आतरडी किंवा मोठ्या आतरडीला कुठून लिकेज आहे ब्लडचं, लगेच त्याला स्टूल एक्झामिनेशन करायचं, म्हणजे संडासचा तपास. त्याच्यात जर स्टूल मध्ये ऑकल्ड ब्लड आला, त्याचा अर्थ हे झालं की कुठून ते ब्लिडिंग चालू आहे, म्हणून ते एनिमिया झालाय, म्हणजे हिमोग्लोबिन कमी झालंय. ताबडतोब त्याला एंडोस्कोपी करावाच लागणार आहे, वरनं आणि खालनं दोन्ही. म्हणजे वरनं जर नाही सापडलं तर आपण कोलोनोस्कोपी, आयलिओ कोलोनोस्कोपी म्हणतात त्याला. ते पूर्ण मोठी आतरडी आणि एक 10-15 सेंटीमीटरचा लहान आतरडीचा भाग बघायचा ऍब्सोल्यूट मॅन्डेटरी, कंपल्सरी आहे. त्याच्यात आपल्याकडे 95% पेशंटचा हे कुठून ब्लिडिंग होतंय, रक्तस्राव होतोय, त्याचं निदान मिळेल आणि त्यावेळेस त्याच्यात एंडोस्कोपीने ते उपचार पण होऊ शकतात. वा, म्हणजे इतकं, म्हणजे खरंच हे सगळं कौतुकास्पद आहे तुम्ही जी काही माहिती देताय ती. आपल्याबरोबर एक प्रेक्षक आहेत, त्यांचा प्रश्न आपण जाणून घेऊयात. हेमा पाटील आहेत पुण्याहून. तुमचा प्रश्न विचारता का? हो, मला ऍक्च्युली गेले 3 वर्षापासून PCODचा प्रॉब्लेम आहे.
बरं, सॉरी. हॅलो. पुन्हा विचारा तुमचा प्रश्न. मला 3 वर्षापासून पीसीडीओचा प्रॉब्लेम आहे. पिरियड्स माझे रेग्युलर नाहीये. पिरियड्स वय रेग्युलर माझं नाही. आता 25 आहे. हा हा. हा, तर डॉक्टरची ट्रीटमेंट वगैरे घेते, पण ट्रीटमेंट घेतलं तेव्हापुरती माझी पाळी वगैरे येते. आणि जर ट्रीटमेंट जर बंद झाली की नाही, एवढा काय रिझल्ट येत नाहीये. बरं बरं, तुमच्या प्रश्नाला नक्कीच आमचे डॉक्टर उत्तर देतील. पण प्रश्न तुमचा आमच्या या विषयावर अनुसरून नाहीये, पण आपण हा प्रश्न घेऊ शकत नाही. मी पण काय त्याला थोडक्यात असं सल्ला तुम्ही देऊ सांगू शकतो शकता? की पेशंटला एक चांगलं गायनेकोलॉजिस्ट करेक्ट, चा ओपिनियन हवे बरोबर. आणि त्याप्रमाणे त्याचा इन्व्हेस्टिगेशन करून पुढचं ट्रीटमेंट ते केलं नक्कीच. पाहिजे. म्हणजे आधी त्यांनी आपला जे आजचा विषय आहे त्याला पाचन बरोबर. संस्थेचा आहे, म्हणून ते आपण ते थोडं नाही वेगळं घेऊ आहे. शकत. बरोबर. डॉक्टर, तुम्ही सांगत होता की पोटाच्या विकारांवर एंडोस्कोपी कशी काम करते, काय सांगाल? आता आपण मी बघितलं त्याप्रमाणे पित्तनलिकाला खडा आला ते आपण काढलं. बरोबर. आता मी दर्शक गणांना एक आणखीन माहिती देणार आहे. पॅन्क्रियाज म्हणजे स्वादुपिंड. बरं. स्वादुपिंडचे बरेच पेशंट आम्ही बघतात पूर्ण महाराष्ट्रातून. अच्छा. रिकरंट पॅन्क्रियाटायटिस म्हणजे पॅन्क्रियास, त्या पॅन्क्रियासचा आजार आला की लगेच एंडोस्कोपिक सोनोग्राफी झाली पाहिजे. अच्छा. म्हणजे दुर्बीणची सोनोग्राफीनी पॅन्क्रियासचं एवढं उत्कृष्ट माहिती मिळत आपल्याला बरं. की ते सर्व जगात बेस्ट आहे इन टर्म्स ऑफ डिटेल्स. अच्छा. म्हणजे पॅन्क्रियासचा डक्ट मध्ये काय खडे आहे किंवा गाठ आहे, बरं. ते सगळं डिटेल माहिती आपण एंडोस्कोपिक सोनोग्राफीने करू शकतात. बरं. म्हणजे कुठलाही पेशंटला रिकरंट पॅन्क्रियाटायटिस झालं किंवा पॅन्क्रियासचा आजार आहे, त्याला एंडोस्कोपिक सोनोग्राफी, त्याला EUS म्हणतात आपण, एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड, बरं. त्याचा मॅन्डेटरी केलंच पाहिजे असं माझा सल्ला आहे आणि माझा विश्वास आहे. जर एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड चांगल्या हातात जर त्याचं निदान नाही सापडलं तर तुम्हाला कुठलाही इन्व्हेस्टिगेशनवर, कुठलेही सिटी स्कॅन, MRI कुठलेही केलं तुम्हाला कळणार नाही. कारण एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंडच्या नेगेटिव्ह प्रिडिक्टिव्ह व्हॅल्यू आम्ही म्हणतात, बरोबर. म्हणजे रोग आहे की नाही आहे पॅन्क्रियाजला, ते सर्वोपरित आहे एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंडचा. डॉक्टर, पण हे नक्की काय एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड नक्की काय, म्हणजे कशाला म्हणतात? कारण आपल्या सामान्य नागरिकांना याची माहिती खूप नसते. चांगला प्रश्न विचारला तुम्ही. एंडोस्कोपी त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं की त्याला ट्यूबच्या एंडवर एक कॅमेरा असतात. अच्छा. जसं आपण सोनोग्राफी करतो बाहेरनं, वसस ट्रान्सड्युसर हे टिपच्या असतात एंडोस्कोपीला, म्हणून आतमधून तुम्ही सोनोग्राफी करू शकता. आतमधून आतमधून म्हणजे जठरातून, लहान आतडीतून, बरं. अन्ननलिकातून, म्हणून ते सगळं बाकीचे त्याचे जे जवळचे अवयव आहे, बरं. म्हणजे लिव्हर आहे, पित्तनलिका आहे, पित्ताशय आहे, स्वादुपिंड आहे, जठराचे आजूबाजूचे जागा आहे, तिकडे काही गाठी झाली की TB की वगैरे, ते पण आपण निदान करू शकतात. बरं. म्हणून एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड, एंडोस्कोपीने काय होतं, आपण अन्ननलिका बघू शकतात, जठर बघू शकतात, लहान आतडी आणि मोठी आतडी, पण जठराचं बाहेर जर जायचं आपल्याला तर अल्ट्रासाऊंड टेक्नॉलॉजी आपण बाहेर घेऊ शकतात. अच्छा. म्हणून ते आपला डोळे आहे बियॉन्ड द वॉल, म्हणजे आपल्या वॉलचं तिकडचं बाजू काय चाललंय ते बघायला अल्ट्रासाऊंडचा टेक्नॉलॉजी खूप महत्त्वाचा आहे. नक्कीच. डॉक्टर, आपण ही चर्चा अशी सुरू ठेवूया, कारण खूप महत्त्वपूर्ण तुम्ही माहिती देता आमच्या प्रेक्षकांना. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया भविष्याचे वरदान या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करतोय. या संदर्भात तुमचेही काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला 9619222999 या क्रमांकावर फोन करू शकता. आता वेळ झाली एका ब्रेकची. कुठेही जाऊ नका, बघत रहा आरोग्यम धनसंपदा.